स्वार्थाने बरबटलेल्या या दुनियेमध्ये तुमच्यासारखी सर माणसं भेटणं हे खरं तर नशिबाचं काम असतं. या त्यांच्या पत्नी आहेत, सौभाग्यवती आहेत. नाव काय ताई तुमचं? श्रीलता. क्या बात है. या दोघांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा, आजींनी वाजवलेल्याच आहेत, टाळ्या वाजवलेल्या आहेत. क्या बात है सर. तर अशी ही संपूर्ण टीम आहे गोडसे सरांची आणि ही टीम अतिशय चांगलं काम करत आहे आणि हे काम भविष्यातही तुमच्या माध्यमातून असंच चालू राहावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि गोडसे सर, आम्हाला खरं तर अभिमान वाटतो की आम्ही कधीतरी तुमच्याकडे येतो, पण आल्यानंतर इथली स्वच्छता, इथलं वातावरण आणि इथल्या सर्व आमच्या ज्येष्ठ माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर की असं वाटतं की हा वृद्धाश्रम नाही आहे, हे खरं तर एक कुटुंबच आहे. आणि या कुटुंबामधले गोडसे सर एक सदस्य आहेत. श्रीलक्ष्मी किंवा लताताई किंवा भीमाशंकर हे सर्व या कुटुंबाचे भाग आहेत आणि त्यांची सेवा करतायत. तुमच्या सेवाभावी व्रताला आमचा साष्टांग दंडत आहे. धन्यवाद. आणि यानंतर मी मगाशीच म्हटलं की मराठीतले सुपरस्टार दादा कोंडके आता आपल्याशी काही हितगुज साधत आहेत. उमेदजींचा गाण्याचा कार्यक्रम चालूच आहे, पण त्यांना थोडासा मध्ये थोडा त्यांना रिलीफ मिळावा या दृष्टिकोनात ना आपण दादा कोंडकेंचं थोडंसं आपल्याला माहितीच आहे, पण मी प्रयत्न करतो आहे की दादा कोंडके ना आपल्या समोर आणावं. आमचे मित्र राजारामजी ज्यांच्या नावातच राजा आहे आणि राम पण आहे आणि राजारामाबरोबर त्यांच्या काय जिभेवर सरस्वतीच नांदत असते, त्यामुळं प्रत्येक शब्दाला त्यांच्या असं वजन असतं की त्या वजनानं माणूस एकदम भारावून जातो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मी भारावून जाताना मला आज मी विसरून गेले की मी इथं चेअरमन आहे किंवा डॉक्टर आहे, म्हणून मी असं आपल्यासमोर हे जरा माझे काही कलागुण दाखवत आहे. तर आता आपण बघूया दादा कोंडके कसे बोलतात. अरे बघा बाई, आमच्या आईची चेष्टा करायची नाही. आमची आई म्हणजे लय आई आहे. आमची आई म्हणजे आता आम्ही बोललो आहे म्हणे, तर आईवाले म्हणजे काय, आईचं ऐकणार आहे. तुम्हाला आई आहे का? नाही. आहे त्याच्या मायला, ज्याला आहे नाही त्याला काय नाही. आता बरं वाटतं, आता लोकांचे 100 रुपये खाते म्हणून तुला बरं वाटते. उद्या अख्ख्या दुनियेचा माल खातो स्वतःच्या खिशात घालेल तेव्हा तू त्याचं कौतुक करत बस. तुम्ही कशाला आलाय? आम्हाला कर्ज पाहिजे. अहो गाढवावर कर्ज, या महिला बँकेत आधी सगळी गाढवं भरली आणि तुम्हाला आता कोण कर्ज द्यायला बसले? बघा बाई, आमच्या आईची चेष्टा करू नका. आमच्या आईच्या पण चेष्टा करायची नाही. आमच्या बानं आमच्या आईची एकदाच चेष्टा केली आणि आम्ही जन्माला आलो. ठीक आहे. धन्यवाद गोडसे साहेब.